श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री मातापिताभ्यां नमः, श्री गुरुचरणकमलभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। जय जय सीताराम, वीर हनुमान की जय, उमापति महेश्वर की जय। पुंडलिकावर्जर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सर्वांना रामकृष्ण हरी। तर मागील भागात आपण रामचरितमानसमध्ये असं श्रवण केलं की शिवपार्वतीचा विवाह झाला आणि शिवपार्वतीचा विवाह होऊन ते कैलासावर आले। त्यानंतर मी तुम्हाला प्रथमतः शिवाचे चरित्र सांगून रहस्य केले। आता मी तुम्हाला रघुपतींचे चरित्र सांगत आहोत। मी जाना तुम्हार गुणशीला, कहू सुनहु अब रघुपती लीला। तर रामचरित्र हे अत्यंत अपार आहे। 100 कोटी शे सुद्धा त्याचे वर्णन करू शकणार नाही। देवी सरस्वती ही त्यांच्या पुढे गुणगान करू शकणार नाही। कारण कृपाळू श्री रघुनाथांचं चरित्र हे शतकोटी अपार आहे। प्रणवहु सोई कृपालु रघुनाथा, बरनहु बिसदता सुगुण गाथा। तर मी श्री कृपाळू श्री रघुनाथांना प्रणाम करतो आणि त्यांच्या निर्मल गुणांची कथा सांगतो। कैलास हा पर्वतामध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत रमणीय आहे। तुळशीदास इथून कथाची सुरुवात करू लागले आणि तेथे कैलासावर शिव पार्वती हे नित्य निवास करतात। तर एकदा महादेव बसलेले असताना त्यांच्याजवळ पार्वती माता आली। पार्वती माता आलेले पाहून शिवानी त्यांचा आदर सत्कार केला आणि आपल्या डाव्या बाजूला बसवलं। पार्वती मातेनं प्रसन्न होऊन शिवांच्या शेजारी बसली आणि तिला पूर्वजन्माची कथा आठवली। आपल्या स्वामींच्या मनात अधिक प्रेम असल्यामुळे पाहून पार्वती हसून म्हणाली की जी कथा सर्व लोकांसाठी हितकारक आहे तीच पार्वती विचारू इच्छित होती। पार्वती म्हणाली, हे विश्वनाथा, थोडं माझं ऐका। तुमचा महिमा त्रिलोक्यात प्रसिद्ध आहेच। चर चर आग नाग मनुष्य आणि देव सर्वजण तुमच्या चरणाची येथे सेवा करतात। हे प्रभो, तुम्ही ज्ञानाचे भांडार आहे, सर्व कला आणि गुणांचे तुम्ही निदान आहेत। आता जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर श्रीरामांच्या नाना प्रकारच्या कथा सांगून तुम्ही माझे अज्ञान दूर करा। की हे प्रभू, तुम्ही सुद्धा रात्रंदिवस आदराने राम 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 जपत असतात। तुम्ही पुनी राम राम दिन राती, तुम्ही सुद्धा दिवस रात्र राम राम जपत असता। हे राम म्हणजे तेच अयोध्ये राजाचे पुत्र आहेत काय, किंवा अजन्मा निर्गुण आणि अगोचर कोणी दुसरेच राम आहेत का, ते मला सांगा। जर हे राजपुत्र असतील तर ब्रह्म कसे आणि एका स्त्रीच्या विरहामुळे त्यांची बुद्धी भ्रमित झाली कशी? एकीकडे त्यांचे असे चरित्र पाहून आणि दुसरीकडे त्यांचा महिमा ऐकून माझी बुद्धी फारच बावचळून गेली। पार्वती माता महादेवाला असं सांगत आहे, मी मागील जन्मामध्ये श्रीरामाची महती पाहिली होती, परंतु फार घाबरून गेल्यामुळे मी ती गोष्ट तुम्हाला सांगितली नाही। तरी माझ्या अज्ञानी मनास काही बोध झाल्याने त्यांचे पुरते फळही मला मिळाले। अजूनही माझ्या मनात काही संशय उरला आहे। तुम्ही कृपा करा, मी हात जोडून तुम्हाला विनंती करते की हे प्रभू, ज्यावेळी तुम्ही मला पुष्कळ तऱ्हेने समजावले होते तरीही माझा इतर संशय दूर झाला नव्हता मागील जन्मामध्ये। हे नाथ, असेच समजून तुम्ही माझ्यावर राग धरू नका। आता मला पूर्वीसारखा काही मोह राहिला नाही। मी मागं परीक्षा घेतली होती, त्याचं फळ मला एक जन्म दुसऱ्या जन्मात मागच्या जन्मात मिळालं। आता मला काही पूर्वीसारखा मोह राहिला नाही। माझ्या मनात रामकथा ऐकण्याची आवड उत्पन्न झाली आहे। रामकथा पर रुची मन माही, शेषनागाचे भूषण धारण करणाऱ्या हे देवांच्या नाथा, तुम्ही श्रीरामांच्या गुणांची पवित्र मला कथा सांगा। पार्वती मातेचे हे सहज आणि सुंदर व निष्कपट प्रश्न ऐकून
महादेवांना फारच आनंद झाला आणि त्यांना फार बरं वाटलं. श्री महादेवांच्या मनात सर्व रामचरित्र त्याच वेळीस उमटलं, प्रकट झालं. प्रेमाने त्यांचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रामध्ये पाणी आलं. श्री रघुनाथांचे रूप त्यांच्या मनात प्रकट झाले आणि त्यामुळे प्रत्यक्ष परमानंद स्वरूप शिवांनाही अपार सुख झाले. परमानंद अमित सुख पावा. महादेवालाही सुद्धा इथं खूप आनंद झाला आणि महादेव म्हणतात, तू श्रीरामांची कथा विचारलीस, ती कथा जगाला पावन करणाऱ्या गंगे समान पवित्र आहे आणि पावन करणारी आहे. श्रीरामाच्या चरणी तुझे प्रेम आहे, त्यामुळे तू जगाच्या कल्याणासाठी हे प्रश्न विचारलेले आहेस. श्रीरामचंद्राची सुंदर नामे, गुण, चरित्र आणि जन्म आणि कर्म हे सर्व अगणित असल्यामुळे वेदांनीही प्रतिपादित केलेले आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अनंत आहेत, त्याप्रमाणे त्यांच्या कथाही आणि गुण हे सुद्धा अनंत आहेत. महादेव पुन्हा म्हणतात पार्वती मातेला की हे पार्वती, ज्यांच्या कृपेमुळे अशा प्रकारचा भ्रम नाहीसा होतो ते कृपाळू श्री रघुनाथ आहेत आणि त्यांचा आधी आणि अंत कुणालाही ठाऊक नाही, माहीत नाही. वेदांनीही आपल्या बुद्धीनुसारच अनुमान करून त्यांचे वर्णन केलेले आहे. त्यांच्या नामाच्या प्रतापामुळे मी काशीत मृत्यू पावणाऱ्या प्राण्यास पाहून त्यांना राम मंत्र देऊन त्यांना मुक्ती देतो. तेच माझे प्रभू श्री रघुश्रेष्ठ श्री रामचंद्र असे जड चैतन्याचे स्वामी आणि सर्वांतर्यामी आहेत. ते परमात्मा म्हणजे श्री रामचंद्र आहेत. त्यांच्या ठिकाणी भ्रमाचा आरोप करणारे बोलणे हे अत्यंत अयोग्य आहे. अशा प्रकारे संदेह मनात आल्यामुळे मनुष्याचे ज्ञान, वैराग्य हे सर्व इत्यादी सद्गुण नाहीसे होऊन जातात. त्यानंतर पार्वती माता पुन्हा महादेवाला प्रश्न विचारते की हे नाथ, तुमच्या कृपेने माझ्या मनातील सर्व विषाद इथे निघून गेला आणि तुमच्या चरणांच्या कृपेने मी आज सुखी झाले. मग हे नाथ, तुम्ही आता मला हे सांगा, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर जी गोष्टी मी तुम्हाला प्रथम विचारली ती सांगा. श्री रामचंद्र ब्रह्म आहेत, अविनाशी आहेत, सर्वाहून रहित आणि सर्वांच्या हृदयात नगरीमध्ये निवास करणारे आहेत. मग हे नाथ, त्यांनी मनुष्य शरीर कशासाठी धारण केले आणि हे धर्म ध्वज धारण करणाऱ्या प्रभो, त्यांनी मनुष्य शरीर कशासाठी धारण केले? पार्वतीचे नम्र भाषण ऐकून, नम्र बोलणे ऐकून, श्रीराम कथेविषयी त्यांचे विशुद्ध प्रेम पाहून महादेव पार्वतीला म्हणाले की हे पार्वती, निर्मल रामचरितची मंगलमय कथा तू ऐक. निर्मल रामचरितची मंगलमय कथा ऐक. ही कथा काकभृशुंडींनी विस्तारपूर्वक पक्षीराज गरुडाला सांगितली. तो श्रेष्ठ संवाद कशा प्रकारे झाला ते मी पुढे सांगतो. आता तू श्रीरामचंद्राच्या अवताराचे परम व सुंदर व पापनाशक चरित्र ऐक. यामध्ये अवताराचं प्रयोजन काय? ज्या ज्या वेळेस धर्मावर हानी होते त्या त्यावेळेस भगवंत अवतार घेतात. परित्राणाय साधुता विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जब जब होई धर्म की हानि बाढ़हि असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम. आणि ज्या ज्या वेळेस असुरांची वाढ होती त्या त्यावेळेस भगवंत अवतार घेतात. ज्या ज्या वेळेस अधर्म परमसीमा गाठतो त्या त्यावेळेस श्रीहरी अवतार घेतात. त्यांच्या कथा अगणित आहे, अनंत आहे, ते वर्णनही करता येणार नाही. ते असुरांना ठार मारून तिथे धर्माची आणि देवांची स्थापना करतात. आपल्या वेदांच्या मर्यादेचे ते रक्षण करतात आणि जगामध्ये आपली उज्ज्वल कीर्ती ते पसरवितात. श्रीरामचंद्राची अवताराचे हे कारण आहे. मूळ कारण काय तर हे आहे की दृष्टांचा संहार आणि धर्माची वृद्धी. तसेच यशोगान कर करून भक्तजन भवसागर हिते तरुण जातात. कृपासागर भगवान भक्तांच्या हितासाठी देह धारण करतात आणि श्रीरामचंद्रांनी जन्म घेण्याची अनेक कारणे आहेत.
ती एकामागून एक विलक्षण आहेत. काही कथा जय विजया स्वरूपामध्ये आहेत, काही कथा नारदांनी शाप दिला त्यामुळेच काही कथा आहेत. अशा भरपूर अवताराच्या कथा आहेत ज्या विलक्षण आहेत. भगवंताच्या कथा हे अनंत आहेत आणि अगणित आहेत, त्याचे वर्णन करता येणार नाहीत. हरी अनंत हरी कथा अनंत येतं, याचे वर्णन करता येणार शक्य नाही, कारण हे ते शेष सुद्धा थकतो. ते असुरांना ठार मारून देवांची आणि धर्माची स्थापना करतात. आपल्या वेदांच्या मर्यादेचे ते रक्षण करतात आणि जगामध्ये आपली उज्ज्वल कीर्ती ते पसरवतात. श्री रामचंद्राच्या अवताराचे हे कारण आहे. पहिलं कारण कोणते, तर धर्माची वृद्धी आणि अधर्माचा ऱ्हास, अधर्माला समूळ नष्ट करणे. ते यशोगान, त्या अवताराचे यशोगान करून भक्तजन हा भवसागर तरून जातात. सोई जस गाई भगत भवतरहि, कृपा सिंधु जनहित तनुधरहि. राम जन्म के हेतु अनेका, परम विचित्र एक ते एका. राम अवताराचे, रामचंद्राचे जन्म घेणे, श्रीरामचंद्राचे जन्म घेण्याची कारणे अनेक आहेत आणि ती एकाहून एक अशी विलक्षण आहेत ज्याचं वर्णन करताही येणार नाही. काही अवतार जय विजयांच्या शापामुळे झाले, काही नारदांच्या शापामुळे झाले, काही भरपूर असे भक्तामुळे झाले, काही देवांच्या हितासाठी झाले, काही असुरामुळे. असे भरपूर रामचंद्राचे अवताराचे प्रयोजन भरपूर आहे. तर आपण रामचंद्रांचे विविध टप्प्याटप्प्याने अवताराचं प्रयोजन बघणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. आजच्या भागात आपण पाहिलं की थोडक्यात शिवपार्वतींचा संवाद आणि अवतारांचं प्रयोजन. तर पुढच्या भागामध्ये आपण जय विजय, नारदांनी दिलेला शाप, प्रताप भानू या सुंदर अशा कथा श्रवण करणार आहोत. तर ही कथा कशी वाटली हे मला तुम्ही सांगा. त्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री विठाई सत्संग चॅनेलवर अशा अनेक अद्भुत कथा येत राहतील, ते मात्र तुम्ही श्रवण करायला विसरू नका. पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण.